शुक्रवारी सायंकाळी नंदुरबार शहरासह परिसरात झालेल्या वादळ वाऱ्यामुळे शहरातील निम्मे भागात तब्बल 24 तास वीज पुरवठा खंडित राहिला. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता खंडित झालेला वीज पुरवठा शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत देखील सुरळीत होऊ शकला नव्हता. यामुळे असे हे उकाड्यात नागरिकांचे हाल झाले. पालिकेच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाल्याने कृत्रिम पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले. एसटी महामंडळाची बस साईड पट्ट्या नसल्याने काळ्या मातीत खोचल्याने 8 प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 11 वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील कवडीत सावखेडा रस्ता दरम्यान घडली. रस्त्याच्या कामात टाकलेल्या काळ्या मातीचा भराव खोचल्याने बसला अपघात झाल्याची प्रवाशांमध्ये चर्चा होती. शुक्रवारी झालेल्या वादळासह मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरात 16 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शनिवारी दिवसभर मदत कार्य सुरू होते. देशासाठी सदैव लढणाऱ्या सैन्याच्या तसेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले. तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाच्या ठिकाणाचाही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्वक कामगिरीच्या सन्मानार्थ शनिवारी नंदुरबारात तिरंगा यात्रा काढण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेत कोणतेही प्रस्ताव सादर करताना तेथील स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन व त्यांची शिफारस घेऊनच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एड मणिकराव कोकाटे यांनी दिल्या. नियोजन भवनात जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या स्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील 285 ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरू नसल्याचे चित्र असून तसे प्रशासनास पाठवलेले अहवाल म्हटले आहे. कृषी, वन विभाग व सामाजिक वनीकरण व तिन्ही यंत्रणा देखील कामाबाबत उदासीनता दाखवलेली आहे. दरम्यान जिल्ह्यात रोहीची 3000 कामे सुरू असून त्यावर 10,000 मंजूर कामे करीत आहेत. प्रकाशा येथे उपविभागीय पाटबंधारे विभाग अंतर्गत वेगवेगळे 5 कार्यालय आहेत. ही कार्यालयांची इमारत शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची आहे. या सर्व इमारती जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला, म्हणून इमारत खाली करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली. शासनाने परवाना दिलेल्या ठिकाणाशिवाय अन्य ठिकाणी दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक डाबा हॉटेलात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र डाबा हॉटेलात दारू पिताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. यात कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. तरीही जिल्ह्यातील महामार्गासह शहरामधील हॉटेल्स व डाब्यावर राजरोसपणे दारूची अनधिकृतपणे विक्री होत आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना महाराष्ट्र दिनी जाहीर केलेले पोलीस महानिरीक्षक सन्मान चिन्ह शनिवारी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 17 वर्ष 11 महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. तिच्या ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने 3 जण जखमी झाल्याची घटना सोरापाडा तालुका अक्कलकुवा नजीक घडली. याबाबत बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाशा येथे सध्या अवकाळी पाऊस होत असल्याने व मंजूर मिळत नसल्याने केळी व पपई पिकांच्या लागवडीत व्यत्यय निर्माण झाला. शेतकऱ्यांनी आणलेली महागडी केळीची पिके सांभाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नंदुरबार तालुक्यातील चौपाडे येथील वैकुंठवासी संत दगाजी महाराज यांच्या अनुयायांकडून 108 गाव संकल्प परिक्रमा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा तालुक्यातील पिंपळद येथे दाखल झाल्याने विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परिक्रमा यात्रेतील पिंपळद हे 66वे गाव होते. नंदुरबार तालुक्यातील वाघाड ते सुतारे रस्त्यावर शासकीय आश्रमशाळेजवळ नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलाच्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला फक्त भराव करण्यात आला. दोन्ही बाजूला केलेल्या भरावाच्या आजूबाजूला संरक्षण भिंत न बांधल्याने हा रस्ता धोकादायक ठरू शकतो. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज न आल्यास वाहन खड्ड्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या लग्न सराई जोरात सुरू असल्याने एसटी बसमध्ये फुल गर्दी होत आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी प्रवास भाड्यात सवलत दिल्याने प्रवाशांमध्ये त्यांची संख्या जास्त दिसून येत आहे.